speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 18. मित्रमैत्रिणींनो, ह्या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. ह्या कार्यक्रमात तुम्हाला फक्त ऐकायचंच नाहीये. बघा हां, तयारीत राहा, कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचंय. तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचंय आणि इंग्रजीत बोलायचंय सुद्धा. म्हणूनच सांगतो, कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बर का. वर्गात कुत्रा शिरला की काय धमाल होते नाही. आज काय होते बघूया. मोत्याने वर्गात काय गोंधळ घातलाय ते ऐका बरं. कशी ती करत होती. असं करायचं असतं का. मोती, बापरे, हा इथं कसा आला. मोत्याने सगळी दप्तरं पाडली, पसारा केला, सगळ्या वस्तू एकत्र झाल्यात. आता काय करूया. सुनीता मावशी बघा ना, काय केलं या मोत्याने. अरे काय गोंधळ चाललाय. सुनीता मावशी, या मोत्याने बघा सगळी दप्तरं इकडे तिकडे केली. आमच्या पेन्सिली, पेन सगळी एकत्र झाली. अगं त्यात काय एवढं. चला आपण पटापट आवरूया. गुरुजी यायच्या आधी सगळं झालं पाहिजे. हं. हुज बुक इज दिस. माय बुक. दिस इज माय बुक. बरं, मग ते कुणाचं पुस्तक आहे. हुज बुक इज दॅट. माझा प्रश्न असा आहे, दॅट म्हणजे काय. संतोष, पटापट आवर बाबा. प्रश्न विचारतच उभा राहणार आहेस का तू. दॅट म्हणजे ते तिकडे पडलंय ते पुस्तक. हुज बुक इज दॅट. दॅट इज नफीसाज बुक. दॅट इज नॉट नफीसाज बुक. दॅट इज चंद्राज बुक. अँड हुज पेन्सिल्स आर दीज. माय पेन्सिल्स. दिस इज माय पेन्सिल. दिस इज ऑल्सो माय पेन्सिल. ह्या माझ्या पेन्सिली आहेत. दीज आर माय पेन्सिल्स. दीज आर माय पेन्सिल्स. नाही, दिस रेड पेन्सिल. दिस इज माय पेन्सिल. अँड दॅट इज युअर पेन्सिल. संतोष. नाही, ती नाही. दॅट इज नॉट माय पेन्सिल. दिस इज माय पेन्सिल. झालं का सगळं. दप्तर बंद केली का. बरं. वा वा वा, आज सगळं आवरून तयार. शाबास. का काय झालं. गुरुजी, मगाशी बघायला हवं होतं तुम्ही. काय गोंधळ केला होता मोत्यानी. बरं, आवरून झालं का. घरी जायची वेळ झाली. काय काय राहिलंय. मी फळा साफ करतो. पण संतोष, इंग्रजीत फळ्याला काय म्हणतात ते तू सुनीता मावशीला सांग बघू. ब्लॅकबोर्ड. येस, फळा. दिस इज अ ब्लॅकबोर्ड. फळा पुसायला वापरतात त्याला म्हणतात डस्ट. येस, इंग्रजीत पण डस्टर म्हणतात. आणि खडूला चॉक. ग्रीन चॉक अँड रेड चॉक. वा रंजना, शो मी द रेड चॉक. हा बघा, हा लाल खडू रेड चॉक. आणि हा हिरवा खडू ग्रीन चॉक. व्हेरी गुड. ब्लॅकबोर्ड, डस्टर, चॉक. आता डस्टरनी फळा पुसा, खडू उचलून ठेवा. मग शट द कबर्ड. शट द विंडो. नाव शट द डोर. मुलांनो, उद्या वेळेवर या हं. मी निघालो आता. मी वरांड्यात थोडा वेळ गप्पा मारत बसते. हं.
आपण इथे वरांड्यात बसून आज जे इंग्रजी शिकलो त्याचा सराव करूया. नाव गिव्ह मी 3 पेन्सिल्स. ह्या घ्या माझ्या पेन्सिली. Whose pencils are these? These are my pencils. These are her pencils. Now give me 4 books. माझी माझी पुस्तकं, माझी पुस्तकं. Whose books are these? These are my books. These are his books. आता सगळेजण जरा शांत बसूया का? काय काय ऐकू येतं ते बघूया. ऐकला का आवाज? Is that a cycle? No, that is not a cycle. That is a motorcycle. Is that a motorcycle? That is not a motorcycle. That is a cycle. Good. आता डोळे बंद करा. काय ऐकू येतंय बरं? Is that a dog? No, that is not a dog. That is a cat. Is that a cat? No, that is not a cat. That is a dog. What is that? That is a bell. शाळा सुटली. Bye, मावशी. Bye. See you. Bye. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना? म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. This is my pencil. These are my pencils. This is her pencil. These are her pencils. This is my book. These are my books. This is his book. These are his books. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आधी सगळ्यांनी दप्तरातून कोणतंही एक पुस्तक बाहेर काढायचं. मी थांबतेय. पटकन कोणतंही एक पुस्तक बाहेर काढा बरं. मग इंग्रजीत म्हणायचं, हे माझं पुस्तक आहे. माझ्या मागून सर्वजण एकत्र म्हणा इंग्रजीत, दिस इज माय बुक. आता आणखी 2-3 पुस्तकं बाहेर काढा. मी थांबते. तुम्ही सगळे दप्तरातून 2-3 पुस्तकं बाहेर काढा. तयार? मग सगळे इंग्रजीत एकत्र म्हणा, ही माझी पुस्तकं आहेत. माझ्या मागून असं म्हणा, दीज आर माय बुक्स. उच्चाराकडे लक्ष द्या हं. दिस इज माय बुक. हे माझे पुस्तक आहे. दीज आर माय बुक्स.
ही माझी पुस्तकं आहेत. आता टीचर एका मुलीला उभं करतील, तिने आपलं एक पुस्तक घ्यायचं. वर्गात मुलगी नसली तर तुम्ही फक्त ऐका आणि मी सांगीन तसं बोला. एक मुलगी पुस्तक घेऊन उभी आहे का? मग इतर मुलांनी इंग्रजीत म्हणायचं, हे तिचं पुस्तक आहे. माझ्या मागून सगळे म्हणा बघू, धिस इज हर बुक. आता उभं असलेल्या मुलींनी 2-3 पुस्तकं घ्यायची. तयार? मग सगळ्या वर्गाने इंग्रजीत म्हणायचंय, ही तिची पुस्तकं आहेत. माझ्या मागून म्हणा, दीज आर हर बुक्स. गुड. आता एका मुलाने उभं राहायचंय. आधी एकच पुस्तक घ्यायचं. वर्गात मुलगे नसले तर फक्त ऐका आणि मी सांगीन तसं बोला. एक पुस्तक घेऊन एक मुलगा उभा आहे का? सगळेजण इंग्रजीत म्हणा, हे त्याचे पुस्तक आहे. इंग्रजीत म्हणा, धिस इज हिज बुक असं म्हणालात. आता त्याच मुलांनी 2-3 पुस्तकं घ्यायची आहेत. घेतली 2-3 पुस्तकं. मग सर्वजण इंग्रजीत म्हणा, ही त्याची पुस्तकं आहेत. तुम्ही म्हणा इंग्रजीत, These are his books. Good. टीचर या वाक्यांचा सराव अशाच पद्धतीने पुढे 15 मिनिटं घेतील. वेगवेगळ्या वस्तू वापरून This is his pen. These are her pencils. असा सराव करतील. पण आता पाठ संपण्यापूर्वी एका नवीन गाण्याची सुरुवातीची काही कडवी ऐकूया. पुढच्या पाठात ते गाणं तुम्हाला शिकवलं जाईलच. या गाण्यात एका विशिष्ट पद्धतीने टाळ्या वाजवल्या आहेत. नीट ऐका आणि टाळ्यांची ही गंमत तुम्हाला कळते का बघा तरी. MOTIA मोत्याचं गाणं आवडलं का तुम्हाला? पुढच्या पाठात शिकायला आवडेल ना तुम्हाला? बरं तर पुन्हा आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. पण मगाशी सांगितला तसा सराव करायला विसरू नका हं. शिक्षक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या, 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका, 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात